नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील ते स्वामींच्या कृपेने पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर आपण सर्व स्वामींचे भक्त, दत्तगुरूंचे भक्त आहोत आणि जपमाळ करणे, नित्यनियमाने जपमाळ करणे म्हणजे स्वामी समर्थांचे नामस्मरण करणे किंवा दत्तगुरूंचे नामस्मरण करणे हे आपल्याला कंपल्सरी करावंच लागतं। तर जपमाळ करत असताना आपल्याकडून काही चुका होत आहेत का हे पण पाहणे गरजेचे आहे आणि जर त्या चुका होत असतील तर त्या चुकांना आपल्याला सुधारलं पाहिजे, कुठेतरी त्यांना आळा घालून आपल्याला स्वामींचे नामस्मरण अतिशय हृदयापासून केले पाहिजे। कारण स्वामींच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे की दुसरी कोणतीही तुम्ही सेवा केली नाही तरी चालेल, पण स्वामींचे नामस्मरण हे नित्य आणि हृदयापासून तुमच्याकडून घडलेच पाहिजे। तर आपण जेव्हा नामस्मरणाला बसतो ना त्यावेळेला आपल्या मनामध्ये काही ना काहीतरी निगेटिव्ह थॉट्स यायला सुरुवात होतात। असे का होते? तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगते की आपल्या मनामध्ये दोन शक्ती असतात। दोन शक्ती म्हणजे काय? एक सकारात्मक शक्ती आणि एक नकारात्मक शक्ती आपल्या मनामध्ये स्थित असते। तर आपल्या मनामध्ये जी निगेटिव्ह शक्ती असते ना, म्हणजे नकारात्मकता जी असते ना आपल्या मनामध्ये, ती कुठेतरी आपल्याला हे नामस्मरण पूर्ण करण्यासाठी विरोध करत असते। पण आपल्यामधली जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, ती मात्र ही सेवा पूर्ण करण्यासाठी धडपडत असते। तर या दोघांमध्ये होतं काय की जेव्हा निगेटिव्ह शक्ती आपल्याला विरोध करत असते त्यावेळेला आपल्याला फक्त डोळे मिटून नामस्मरण चालू ठेवायचं आहे। फक्त आपल्या स्वामींचा एखादा अतिशय सुंदर फोटो आपल्या डोळ्यांसमोर आणायचा आहे आणि तो आपण पाहत पाहत ते नामस्मरण चालू ठेवायचं आहे। तर यामुळे काय होणार आहे? तर ज्या वेळेला आपलं नामस्मरण चालू असतं त्यावेळेला आपण डोळे मिटून जेव्हा स्वामींचा एखादा सुंदर फोटो आपल्या डोळ्यासमोर आणतो ना, त्यावेळेला आपलं मन कुठेही बाहेर भटकत नाही। कारण मी स्वतः हे करून पाहिलेलं आहे। माझ्या मनामध्ये सुरुवातीला निगेटिव्ह थॉट्स, काहीतरी विचित्र गोष्टी असे येत होत्या, पण आता मी स्वामींचा अतिशय सुंदर फोटो माझ्या डोळ्यांसमोर आणते आणि नामस्मरण चालू ठेवते। याने सुद्धा जर तुम्हाला फरक पडत नसेल तर दुसरी गोष्ट अशी म्हणजे स्वामींचे जेव्हा आपण ब्रीदवाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तर हे सुद्धा मी स्क्रोल करते। स्क्रोल म्हणजे काय? तर आपण जेव्हा शॉर्ट्स यूट्यूबवरती शॉर्ट्स बघतो आणि आपण सर्व स्क्रोल करत करत वरती जातो, अशा पद्धतीने हे स्वामींचं ब्रीदवाक्य, तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य आपल्याला स्क्रोल करत राहायचं आहे। म्हणजे ते वरती 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 असं घालवायचं आहे। किंवा दुसरं वाक्य तुम्ही घेऊ शकता, अशक्य ही शक्य करतील स्वामी। किंवा तुम्हाला हेही नसेल चालत तर तुम्ही श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने कोणतंही वाक्य घ्या, डोळ्यासमोर नजरेसमोर ते वाक्य घ्या आणि त्या वाक्यावरती कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करा। आणि ते वाक्यावरती कॉन्सन्ट्रेट करत असताना तुमचे नामस्मरण चालू ठेवा आणि दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये तुमचं 100% मन जाणार नाही आणि तुमचं नामस्मरण अतिशय श्रद्धेनं पूर्ण होण्यास मदत होईल। कारण मी सुद्धा हेच करते, माझाही हाच प्रॉब्लेम होता, पण आता मला जेव्हा समजले तेव्हा मी स्वतःहून ही वाक्ये किंवा स्वामींचा सुंदर फोटो किंवा स्वामींच्या फोटोच्या भोवती अतिशय सुंदर सुंदर फुले अशा पद्धतीचं मी तिथे दृश्य पाहते, डोळे बंद करून, आणि मग स्वामींचे नामस्मरण चालू ठेवते। यामुळे माझं मन कुठेही जात नाही आणि ते नामस्मरण अतिशय श्रद्धेने पूर्ण होण्यास मदत होते। आणि हे नामस्मरण जर आपल्याकडून अतिशय श्रद्धेने पूर्ण होत असेल तर स्वामी आपल्या अंतरात्म्यातच प्रवेश करणार आहेत आणि ते जर आपल्या अंतरात्म्यात प्रवेश करत असतील तर आपल्याकडून कुठेही काहीही चुकीची गोष्ट कधीच घडणार नाही, याची मी खात्री 100% तुम्हाला इथे देत आहे। तर स्वामींचे नामस्मरण करताना जर आपल्याला या अडचणी येत असतील आणि आपल्याकडून या चुका होत असतील तर तुम्ही या पद्धतीने या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करा आणि बघा स्वामींचे 11 माळी जपमाळ कधी होईल हे सुद्धा तुम्हाला इथे कळणार नाही आहे। तर स्वामींच्या नामस्मरणामध्ये येणाऱ्या अडचणींसाठी ही अतिशय छोटीशी पण महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला इथे दिलेली आहे आणि मी प्रत्येक माहिती जेव्हा मी स्वतः अनुभव घेते किंवा मी स्वतः ती गोष्ट फॉलो करते तीच इथे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे जी माहिती माझ्याकडे आहे तीच देण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि तुम्हाला जर माहिती आवडत असेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा
लाईक करा आणि दुसऱ्यांपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त स्वामीं भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव.